In the first video, we see about the rotation of Earth, axis of rotation, then revolution, days, year, leap year, and the seasons. Now we will see the next part in which there are three main seasons in India. भारतात जर बघितलं तर आपल्याला तीन महत्त्वाचे ऋतू आपण बघतो. वन समर सीजन, सेकंड रेनी सीजन, विंटर सीजन, थर्ड इज द विंटर सीजन. समर सीजन उन्हाळा, रेनी सीजन पावसाळा आणि विंटर सीजन म्हणजे हिवाळा. हे तीन महत्त्वाचे मुख्य ऋतू आपण आपल्या भारतामध्ये मानतो. तसंच बघितलं तर आपण आपलं वर्ष आणखीन 6 ऋतूंमध्ये we also divides year into 6 seasons. 6 ऋतूंमध्ये आपण आपल्या या वर्षाला डिवाइड करतो, विभाजित करतो. फर्स्ट वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. हे किती आहे तर 6 सीझन्स आहेत, 6 ऋतू आहेत ज्यांना आपण वर्षामध्ये काय करतो समाविष्ट करतो किंवा त्या वर्षाची विभागणी करतो. कोणकोणते? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. ओके, सगळ्यांना लक्षात आलं? हाऊ मेनी सीझन्स, मेन सीझन्स इन इंडिया? देयर आर 3 सीझन्स इन इंडिया. वन इज द समर सीझन, सेकंड इज द रेनी सीझन, थर्ड इज द विंटर सीझन. अँड मराठी मधून जर बघितलं तर किती आहे? देयर आर 6 सीझन्स. ओके, देन ऋतुचक्र. ऋतू जे बघतोय आपण ते ऋतू एकदा येऊन गेले तर परत तसेच असतात असं नाही, तर ते काय करतात परत परत येतात, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? ऋतुचक्र. ऋतुचक्र मीन्स द सायकल ऑफ 6 मंथ्स. विच 6 मंथ? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. द सायकल ऑफ दीज 6 मंथ्स इज कॉल्ड ऋतुचक्र किंवा ऋतुचक्र. ओके, दीज सीझन्स are related with the festival. Many seasons are connected with the seasons. जर बघितलं तर आपले सण सुद्धा कसे आहेत तर या सीझन्स वरती डिपेंड आहेत. आता सध्या जर बघितलं तर श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावणामध्ये आपल्याला वेगवेगळे जसं की राखी पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा आपण म्हणतो, त्याच्यानंतर नागपंचमी आपण बघतो. तर असे वेगवेगळे फेस्टिवल सुद्धा काय आहेत तर या ऋतूंवरती डिपेंड आहेत. कोणत्याही ऋतूमध्ये कोणताही सण येत नाही तर त्या ऋतूनुसारच काय करतो आपण सण साजरे करतो. Also many songs and games are also related to the different seasons. जसं ऋतू आहे त्या ऋतूनुसार त्या ऋतूंवरती काही गाणे सुद्धा मराठी गाणी आपण बघतो. आणि नंतर खेळ सुद्धा काही आहेत जसं की चैत्रगौरी जेव्हा चालू होते, चैत्रगौरीची पूजा केली जाते तेव्हा ज्या काही महिला असतात, बाया असतात, त्या काय करतात तर फुगड्या खेळतात, त्याच्यानंतर वेगवेगळी गाणी म्हणतात आणि अशा प्रकारे जो काही आपला सण आहे तो साजरा करतात. तर अशा पद्धतीने these seasons are related to the festivals with many songs and with many games. Okay, everyone understand? Now we see the next part of the motion of the earth, and that is the most important part. In it we see about the earth and the moon. जे काही पृथ्वी आहे ती पृथ्वी आणि जो काही चंद्र आहे तर त्या चंद्राच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायचं आहे. If you observe the night sky at that time, every day of moon always seen differently. कसा दिसतो आपल्याला? वेगवेगळा दिसतो. The light part becomes increases or sometimes it becomes reduces. म्हणजे स्मॉलर आणि बिगर होताना आपल्याला दिसतो. It is called the phases of moon. चंद्राच्या कला किंवा चंद्र कला असं आपण म्हणतो. मग
हे जे काही फेजेस ऑफ मून आहे तर त्यांना आपण पर्टिक्युलर दोन नावं देतो. फर्स्ट फुल मून and second new moon. New moon अमावस्या, काय म्हणतो आपण त्याला? अमावस्या. आणि फुल मूनला आपण काय म्हणतो? पौर्णिमा. पौर्णिमा माहितीये सगळ्यांना, अमावस्या माहितीये सगळ्यांना. तर अमावस्या म्हणल्यानंतर आणि पौर्णिमा म्हणल्यानंतर पटकन सगळ्यांच्या समोर आला असेल ते म्हणजे एक मोठा पांढरा शुभ्र असा चमकणारा चंद्र म्हणजे पौर्णिमा. आणि अमावस्या म्हणल्यानंतर त्या दिवशी आपल्याला आकाशामध्ये चंद्र दिसत नाही. बरोबर आहे? ऑन फुल मून नाईट वी सी एंटायर मून. पूर्ण मून जो काही चंद्र आहे तो दिसतो. अँड ऑन न्यू मून नाईट म्हणजे अमावस्येची रात्र वी कॅन नॉट सी मून. चंद्र दिसतो का तुम्हाला? अमावस्येच्या दिवशी दिसत नाही. मग हे कशामुळे होतं? It is sun. Around the sun, our earth revolves. Means our earth revolves around the sun and the moon revolves around the earth. चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो आणि पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की जे काही लाईट रेज आहेत, सूर्याचा प्रकाश आहे, तो कुणावरती पडतो? पृथ्वीवरती आणि चंद्रावरती पडतो. चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. द मून डज नॉट हॅव किंवा हॅज नॉट इट्स ओन लाईट. स्वतःचा प्रकाश त्याला नाही. हे लक्षात आले तुम्हाला आता? द सरफेस which comes in front of the sun, जो भाग सूर्याच्या पुढे आलाय तेवढाच भाग आपल्याला काय दिसतो? प्रकाशित दिसतो. या ठिकाणी ओके, सगळ्यांना समजतंय? आता हेच आपण फक्त काय बघूया? पृथ्वी भोवती फिरताना सूर्य तर ऑलरेडी आहे. इकडे आपण सूर्य काढू. इट इज द sun. It's our earth. Okay. Now it is the orbit of the moon. The orbit of moon and the orbit of earth, that two different and both does not intersect each other. So, the orbit of the moon and the orbit of the earth intersect with each other. So, the sun, moon and the earth does not comes in a straight line. Always in a straight line. तर एका सरळ रेषेत येत नाही. Here we see the light rays of the sun that comes in this way. The light rays always passes through a straight line. Okay. Now here you see it's moon. When the moon comes totally in front of the sun, सूर्याच्या समोर येतो. At that time we see the full moon from the earth. जेव्हा समोर येतो तेव्हा सूर्या
त्याच्या प्रकाशामुळे आपल्याला तो चंद्र पूर्ण दिसतो and that we called full moon day. When the moon reaches on the other side of the earth, at that time these light rays cannot reaches towards the moon. पूर्णपणे सूर्याची किरण हे पृथ्वीमुळे चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे तो भाग चंद्राचा किंवा चंद्राचा पृष्ठभाग हा कसा होत नाही, प्रकाशित होत नाही. सो वी कॅन नॉट सी द मून ऑन दॅट नाईट. आणि त्या रात्री आपण मात्र काय बघू शकत नाही, चंद्र पाहू शकत नाही. सो इट वी कॉल न्यू मून नाईट किंवा न्यू मून डे असं त्याला आपण म्हणतो. ड्युरिंग दिस पिरियड, फुल मून डे टू न्यू मून डे, इट टेक्स नियर अबाउट 14 to 15 days. हा पिरियड पास करत असताना त्याला 14 ते 15 दिवस लागतात. ड्युरिंग दिस पिरियड समटाइम्स आता इकडून आपल्याला इकडे जायचंय, या दिशेने बघू आपण, अँटी क्लॉकवाईज बरोबर. फिरत असताना काय होईल, हळूहळू जो काही चंद्राचा प्रकाश आहे तो कसा होत जाईल, कमी कमी होत जाईल. इथं कसं आहे, पूर्ण हाफ आहे, नंतर तो कसा होईल, थोडासा जास्ती होईल, याला आपण असं करू. त्याच्यानंतर आणखीन थोडासा भाग कमी भागावरती काय होईल, सूर्याचा प्रकाश पडेल. त्याच्यानंतर आणखीन त्याच्यापेक्षा थोडासा कमी भागावरती काय दिसेल आपल्याला, त्याचा प्रकाश पडताना दिसेल. त्याच्यानंतर आणखी थोडासा, आणि एक वेळ अशी येते ज्या वेळेला जो काही सूर्याचा प्रकाश आहे तो सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून जर द सन slowly disappear from full moon to new moon, and this period we call waxing. waxing ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, शुक्ल पक्ष, शुक्ल पक्ष. आणि आता तेच, आता आपला हा चंद्र मून जो काही आहे तो कसा कसा जातोय, फिरत 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 स्वतःभोवती पृथ्वीभोवती प्रदक्षिणे घालतोय. आणि मग हा चंद्र जसा सूर्याच्या पुढे येत जातो तस तसं काय होतं, त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश पडत जातो. द सरफेस बिकम्स इल्युमिनेटेड ऑफ द मून. नंतर जो काही आहे तो काय होतो, तो हळूहळू वाढत जातो. अशा पद्धतीने अशा पद्धतीने काय होतं, तो चंद्राचा प्रकाश काय होतो, वाढत जातो. आणि मग आपल्याला एके दिवशी तो काय दिसतो, पूर्ण चंद्र पृथ्वीवरून पाहताना दिसतो. दिस पिरियड इज कॉल्ड लुनार मंथ. लुनार मंथ ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, चंद्रमास. चंद्रमास म्हणतो. The period takes to complete from one new moon to next full moon is called it takes 28 to 30 days is called lunar month. काय म्हणतो आपण त्याला, चंद्रमास. The period from one new moon to the
एका दिवसाला एव्हरी डे किंवा 1 डे ऑफ lunar month is called तिथी. काय म्हणतो? तिथी. चंद्राचा प्रकाश कमी कमी होत जातो त्याला वॅक्सिंग म्हटलं जातं आणि चंद्राचा प्रकाश वाढत वाढत जातो त्या पिरियडला म्हटलं जातं वॅनिंग. द पिरियड ऑफ वॅक्सिंग and the period of waning is called lunar month. काय म्हणतो आपण त्याला? lunar month. लक्षात येते सगळ्यांना? The fourth night of waxing and the fourth night of waning is called lunar month. Lunar month. Okay, everyone understand? lunar month ची डेफिनेशन लक्षात आलेली आहे. चंद्रमास कशाला म्हणतो आपण? तर कृष्ण पक्षापासून ते शुक्ल पक्षापासून ते कृष्ण पक्षापर्यंतच्या पिरियड मध्ये काळामध्ये 28 ते 30 दिवस लागतात तर त्याला काय म्हटलं जातं? चंद्रमास. lunar month. त्याच्यानंतर तिथी. तिथी एव्हरी डे ऑफ lunar month. Every day of lunar month is called तिथी. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? तिथी. सगळ्यांना समजतंय नक्की? तर बघा वॅक्सिंग म्हणजे काय? फ्रॉम न्यू मून टू फुल मून इट टेक्स प्लेस 14 to 15 days. New moon to full moon. काय म्हटलेलं आहे? वॅक्सिंग. and new moon to full moon to new moon is called waning असं आपण म्हटलेलं आहे. वॅक्सिंग शुक्ल पक्ष आणि वॅनिंग कृष्ण पक्ष. सगळ्यांना समजतंय? from new moon to full moon it takes 14 to 15 days is called waxing, the fortnight of waxing, and waning means the fortnight of waning means from new full moon to new moon is called waning period किंवा fortnight of waning किंवा त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? कृष्ण पक्ष. ओके, सगळ्यांना समजतंय? फेजेस ऑफ मून लक्षात आलेला आहे. फेजेस ऑफ मून मध्ये जो काही भाग आहे तर तो आपल्याला कशामुळे दिसतो किंवा पौर्णिमा कशामुळे येते, अमावस्या कशामुळे येते, तर जसजसा सूर्याचा प्रकाश चंद्रावरती पडताना वाढत जातो तसतसा काय होतो? आपल्याला पूर्ण चंद्र दिसायला लागतो आणि ज्या दिवशी पूर्ण चंद्र दिसतो तेव्हा त्याला आपण पौर्णिमा म्हणतो. आणि ज्या दिवशी चंद्राच्या वरती सूर्याचा प्रकाश पडत नाही त्या दिवशी आपल्याला तो चंद्र दिसत नाही म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? अमावस्या. सगळ्यांना समजतंय? कळलं? इट इज कॉल्ड द फेजेस ऑफ द मून. फेजेस ऑफ मून. फेजेस ऑफ मून ची डेफिनेशन विचारली जाते. फ्रॉम द फुल मून टू न्यू मून. फुल मून टू न्यू मून
द इल्युमिनेटेड पार्ट, इल्युमिनेटेड प्रकाशित भाग, जो काही रंग न रंगवलेला भाग आहे तो म्हणजे इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द मून सीन फ्रॉम द अर्थ. आपण इथं पृथ्वीवरती थांबलोय. फ्रॉम द अर्थ इज कॉल्ड, the illuminated part becomes smaller and smaller, and from new moon to full moon it becomes bigger and bigger. It is called the phases of moon. We see the shape of moon always changes, and this is called, this situation is called phases of moon.